गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण द सिक्रेटमधील चॅप्टर 2 पार्ट 2 वाचणार आहोत. जॅक कॅनफिल्ड म्हणतात, आपल्या भावना आपल्याला सतत या गोष्टीबाबत सूचना देत राहतात की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत की नाही. लक्षात ठेवा, आपले विचारच प्रत्येक गोष्टीचे प्राथमिक कारण आहेत. म्हणूनच तुम्ही एखादा विशिष्ट विचार जेव्हा सातत्याने मनात आणत राहता तेव्हा तो तात्काळ ब्रह्मांडात पोचतो. हा विचार एखादा चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी संलग्न होतो आणि काही क्षणातच भावनांच्या स्वरूपात त्या फ्रिक्वेन्सींचा आलेख तुम्हाला मिळतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुमच्या भावना म्हणजे वैश्विक शक्तींनी तुमच्याशी साधलेला संपर्क असतो, ज्यामुळे तुम्हाला कळतं की आता तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आहात. म्हणजेच आपल्या भावना हा एक प्रकारचा फ्रिक्वेन्सी फीडबॅक मेकॅनिझम असतो. आपल्या भावना या फ्रिक्वेन्सी फीडबॅक मेकॅनिझम असतो. म्हणजेच आता आपल्याला कसं वाटतंय त्याच्यावरून आपण कुठला विचार करतोय याचा आपल्याला अंदाज येतो. जेव्हा तुमच्या भावना चांगल्या असतात, सकारात्मक भावना असतात, ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक भावना अनुभवत असता तेव्हा वैश्विक शक्ती तुम्हाला सूचित करीत असतात की तुमच्या मनात शुभ विचार आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला वाईट वाटत असतं, तुमच्या भावना नकारात्मक असतात, तेव्हा त्याचा अर्थ वैश्विक शक्ती तुम्हाला सूचना देत आहेत की तुम्ही चुकीचा, वाईट, अहितकारक विचार करीत आहात. म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं त्यावेळेस वैश्विक शक्तीकडून संदेश येतो, जणू ताकीद दिली जाते, आगाऊ सूचना मिळते, धोका, खबरदार रहा, ताबडतोब विचार बदलून टाका. नकारात्मक फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित होत आहे, फ्रिक्वेन्सी बदला, प्रकटीकरणाची तयारी सुरू झाली आहे, धोका, खबरदार रहा. म्हणजे ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करत राहतो त्यावेळेस आपली भावना ॲटोमॅटिकली आपल्याला सांगत राहते की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. त्यामुळं आपण आपल्या विचारावरती काम करायला पाहिजे. यापुढे जेव्हा तुम्ही नकारात्मक भावना अनुभवत असाल, तुम्हाला वाईट वाटत असेल, त्यावेळी या वैश्विक स्तरावरून आलेल्या सूचनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. लक्षात घ्या की तुम्ही त्यावेळी नकारात्मक फ्रिक्वेन्सीवर आहात आणि तुमचं भलं होण्याच्या मार्गात आपणहून अडथळे आणत आहात. ताबडतोब आपले विचार बदलून टाका आणि एखाद्या चांगल्या गोष्टीविषयी विचार करा. ज्यावेळी तुम्हाला बरं वाटू लागेल, चांगल्या सकारात्मक भावना तुम्ही अनुभवू लागाल, तेव्हा समजा की तुम्ही फ्रिक्वेन्सी बदलून नव्या फ्रिक्वेन्सीवर पोहोचला आहात आणि ब्रह्मांडानं शुभ भावना पाठवून या गोष्टीची पुष्टी केलेली आहे. बॉब डायल म्हणतात की तुम्हाला नेमकं तेच मिळतं जे तुमच्या मनात आहे. तुम्हाला नेमकं तेच मिळतं जे तुमच्या मनात आहे. ज्याविषयी तुम्ही विचार करता आहात त्यापेक्षाही ज्या भावनिकदृष्ट्या अनुभवत आहात ते. म्हणूनच त्याच घटनांची पुनरावृत्ती होत राहते. सकाळी उठताना पायाच्या अंगठ्याला ठेच लागते आणि मग दिवसभर अशाच प्रकारच्या घटना घडत राहतात. मी पण हे अनुभवलेलं आहे. सकाळी काही जर वाईट घटना जर घडली असेल तर एक मालिका सुरू होते. म्हणजे वाईट घटनांची एक मालिका सुरू होते आणि आपण म्हणतो, अरे हे माझ्यासोबत असं का होतंय. त्यावेळेस जेव्हा तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ होते तेव्हा तुम्ही सुखद भावना अनुभवता आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला तुमचा मूड बदलण्याची संधी देत नाही तोपर्यंत आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही तशाच प्रकारच्या सुखद, चांगल्या गोष्टी, परिस्थिती, घटना, व्यक्ती आकर्षित करीत राहता, ज्यामुळे तुमच्या मनात सतत सुखद भावनाच कायम राहतील. आणि अपोजिटमध्ये असं पण अनुभव होतो, सकाळ एखाद्या चांगल्या घटनेने जर झाली तर दिवसभरात आपल्याला शुभ घटनांचे समाचार मिळत राहतात. हे माझ्यासोबत पण घडलेलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचा अनुभव घेतलेला आहे की एखाद्या दिवशी एक पाठोपाठ एक सर्वच गोष्टी बिघडत जातात. तुम्हाला जाणीव असो व नसो, पण ही चेन रिॲक्शन किंवा घटना साखळी फक्त एका विचाराने सुरू झाली होती. एका नकारात्मक विचारानं अनेक नकारात्मक विचार आकर्षित केले जातात. आता ती फ्रिक्वेन्सीज दृढ झाली आणि खरोखरच काहीतरी बिघडून गेलं. आता या बिघडलेल्या गोष्टीमुळे ज्या नकारात्मक भावना
तुमच्या मनात निर्माण झाल्या, त्यांनी आणखी तशाच प्रकारच्या गोष्टी आकर्षित केल्या आणि ही साखळी सुरूच राहिली जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हेतुपुरस्पर आपले विचार बदलून स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवरून दूर केलं नाही. जोपर्यंत आपण स्वतःला त्या वाईट फ्रिक्वेन्सीवरून दूर करत नाही, तोपर्यंत या वाईट घटनांची साखळी कंटिन्यू चालू राहते. आपण आपले विचार आपल्या हव्या असलेल्या गोष्टींच्या दिशेने वळवू शकतो. विचार बदलण्यात तुम्ही यशस्वी झालात की नाही याची खात्री तुम्हाला तुमच्या भावनावरून पटेल. तुमच्या भावना सकारात्मक झाल्या, सुखद झाल्या, याचाच अर्थ फ्रिक्वेन्सी बदलली गेली आहे. आता आकर्षणाचा नियम या नवीन फ्रिक्वेन्सीनुसार कार्यरत होईल आणि नवीन सुखद चित्र तुमच्या जीवनात साकार होतील. त्यामुळं याचा फीडबॅकसाठी आपण आपल्या भावनांचा विचार करू शकतो. म्हणजे आपण सध्या कुठला विचार करतोय, हे आपण सध्या कसं फील करतोय किंवा आपल्याला सध्या काय वाटतंय, याच्यावरून आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीवरती आहोत, वाईट फ्रिक्वेन्सीवरती आहोत की चांगल्या फ्रिक्वेन्सीवरती आहोत, हे कळून जातं. मायकल बर्नार्ड बेकविथ म्हणतात, तुम्ही आता या क्षणापासून स्वास्थ्याचा, आरोग्याचा जाणीवपूर्वक अनुभव घेण्यास सुरुवात करा. तुम्हाला समृद्धीची जाणीव होऊ दे. तुमच्या सभोवताली प्रेम भरून राहिलं आहे असं तुम्हाला वाटू दे. भले या गोष्टी सध्या तुमच्या जीवनात नसू दे, तरीही जाणीवपूर्वक सकारात्मक भावना तुमच्या नवीन जीवनसंगतीशी मेळ साधला जाईल आणि तुम्ही जे आत्ता मनात भावनिक स्तरावर अनुभवत आहात ते तुमच्या जीवनात आपोआप अवतरेल. बेकविथ म्हणतात की भले तुम्ही आता सध्या काही चांगल्या गोष्टी अनुभवत नाहीत, पण तुम्ही असा स्वतःला विचार करा की मी खूप हेल्दी आहे, माझं आरोग्य खूप चांगलं आहे, माझ्याकडे कसलेही प्रॉब्लेम्स नाहीत, असं स्वतःला विचार अनुभवा. याचा अर्थ असं नाही की ती गोष्टी फिजिकली तुमच्याकडे आहे, पण तुम्ही विचारातून ते अनुभवू शकता. जसं की मी खूप हेल्दी आहे, माझ्याकडे कुठलाही आजार नाही आहे किंवा मी एकदम हेल्दी आहे, या गोष्टीचा तुम्ही सतत विचार करा असं बेकविथ म्हणतात. सांगा तर मग आता तुम्हाला कसं वाटतंय? काही क्षण विचार करा तुमच्या भावना कोणत्या आहेत. जर तुमच्या भावना तुम्हाला हव्या तितक्या चांगल्या नसतील तर मुद्दामहून प्रयत्नपूर्वक स्वतःची मनस्थिती उंच न्या. मनशक्तीने तुम्ही नक्कीच भावनिक स्तरावर अशी झेप घेऊ शकता. हे करण्याचा एक साधा सोपा मार्ग म्हणजे डोळे बंद करा, इतर वेदनाकडे लक्ष देऊ नका, तुमच्या मनातील भावनावर लक्ष केंद्रित करा, मिनिटभर मन भरून हसा. म्हणजे तुम्ही स्वतःशीच हसा. भले तुमच्याकडे त्या गोष्टी आता फिजिकली नाहीत, पण तरी तुम्ही स्वतःशी बोला, हसा की माझ्याकडे या सर्व सुखसुविधा आहेत आणि मग तुम्ही विचार करा की तुम्हाला कसं वाटतंय ते. लिसा निकोल्स म्हणतात, तुमचे विचार आणि भावनाच तुमचं जीवन घडवतात. हे नेहमीच असं घडतं आणि असंच होत राहणार, खात्रीपूर्वक सांगते. लिसा निकोल्स हे क्वांटम फिजिक्स तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की तुमचे विचार आणि तुमच्या भावनाच तुमचं जीवन घडवतात. गुरुत्वाकर्षणाचा नियम जितका खरा तितकाच हा आकर्षणाचा नियम खरा आहे. त्यात कधीच कोणतीही चूक होत नाही. असं तर कधी झाल्याचं तुम्ही ऐकलं नाही, पाहिलं नाही ना की अमुक एके दिवशी गुरुत्वाकर्षण नियम डुकरांच्या पिलांना लागू व्हायचं राहिलं आणि म्हणून ती विडायला लागली. त्याचप्रमाणे आकर्षणाच्या नियमाला कधीच कोणताही अपवाद नसतो. तुमच्या जीवनात एखादी गोष्ट आहे याचा अर्थ तुम्ही सततच्या प्रबळ विचाराने आकर्षित केली आहे. आकर्षणाचा नियम हा नेहमीच अत्यंत काटेकोरपणे लागू होतो. सुरुवातीला या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे की गुरुत्वाकर्षणाचा नियम हा कधीही भेदभाव करत नाही. तुम्ही कुणीही असा, तुम्ही एखादा पंतप्रधान असा किंवा एखादा सामान्य माणूस असा किंवा गरीबातला गरीब माणूस असा, गुरुत्वाकर्षणाचा नियम हा तुम्हाला इमारतीवरून खाली खेचतो. त्याचप्रमाणे हा रहस्य म्हणजे आपल्या आकर्षणाचा सिद्धांत हा काम करतो. मग आकर्षणाच्या नियमाला हे समजत नाही की तुम्ही गरीब आहात किंवा श्रीमंत आहात. त्यामुळं मित्रांनो, स्वतःच्या भावनावरती काम करा आणि स्वतःच्या विचारावरती काम करा. आणि त्याचं सोपं उदाहरण लेखिकेने सांगितलेलं आहे
की तुम्ही सध्या कसं फील करता, तुम्हाला सध्या कसं वाटतंय. याच्यावरती तुम्ही जर नियंत्रण ठेवलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या विचारावरती नियंत्रण ठेवू शकाल. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुन्हा उद्या.